दोन्ही टीम्स. नक्कीच या दरम्यान आपण विनंती करूया कौसागावचे समाजसेवक सचिन शांताराम पाटील साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. कौसागावचे समाजसेवक सचिन सीताराम पाटील ज्यांच्याकडनं केतन म्हात्रेला प्रत्येक षटकाराला या मॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि केतनने जर या सीझनचं 7वं अर्धशतक ठोकलं तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सचिनजी सीताराम पाटील साहेब कौसागाव यांच्याकडनं हे पारितोषिक केतनसाठी आहे. पहिल्या मॅचमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आले होते केतन. हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे संपूर्ण भारत देशामध्ये. मागच्याही वर्षी 32 अर्धशतक केतनने ठोकले होते. याही सीझनमध्ये उमेश म्हात्रे सर 6 अर्धशतक केतनने आतापर्यंत ठोकले. त्यातले 4 अर्धशतक शहरी क्रिकेटमध्ये आणि 2 अर्धशतक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अर्धशतकांचा राजा. मग अशी नितीन कालत तुम्हीच उल्लेख केला होता दुसऱ्या मॅच मध्ये जवळजवळ 90 अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत. महाराष्ट्राचा बायकर मॅन वाकलन गावचा खेळाडू केतन म्हात्रे. बरेच चाहते आहेत या खेळाडूचे. फास्ट स्ट्राइकला विशाल पाटील, नॉन स्ट्राइकला केतन म्हात्रे आणि बॉलिंग साठी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गंगाधर इंगोले स्वतः कॅप्टन. नक्कीच आता बॅटल चांगलं असणार आहे. स्ट्राइक एंडला विशाल पाटील आहेत. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. फटका चांगला आहे वाईडिश लॉंगांच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. सचिन नाईक आहे तिथे मॅन फ्रॉम धारावे नवी मुंबई. 2 धावाने खातं उघडले ते विशाल पाटीलचं. हे नाव सध्या चर्चेत आहे. विशाल पाटील, ऋतिक पाटील, कमलेश पाटील, कल्पेश पाटील, रुपेश पाटील, विकास पाटील. 2 स्पर्धा या सीझन मध्ये वडोली बी संघाने जिंकले आणि काल धडाकेबाज चषक मध्ये सुद्धा हा संघ क्वालिफाय झालाय. चेंज द गेम वडोली बी. त्यामुळे चर्चेत आहे सध्या. हाही फटका चांगला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सचिन नाईक इथे मात्र यस नो रनआउटचा धोका. फलंदाज रनआउट. पहिल्याही मॅच मध्ये विशाल पाटील रनआउट झाले होते आणि याही मॅच मध्ये रनआउट. केला आणि त्यावेळेस मात्र उशीर झाला होता. विशाल पाटील पॉपिंग क्रीज सोडून बराच अंतर त्यांना गाठला आणि त्यामुळे मात्र रिटर्न येताना थोडंसं अवघड झालं. 3ऱ्या क्रमांकावरती आता राजेश म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा योगेश म्हात्रे तुम्ही पाहतात खेळाडू कक्षामध्ये. विशाल पाटील थोडेसे नाराजच दिसतात अजूनही. म्हात्रे पाडा म्हटल्यानंतर कॅप्टन कुल कृष्णा म्हात्रे ला कसं विसरून चालेल. आणि त्यांच्याच टीमचा हा खेळाडू आहे राजेश. गंगाधरने पहिल्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. मला तो मॅचचा पुरस्कार त्याला मिळालाय. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि बघा जे चेंडू अडवण्यात यश मिळाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय राजेश म्हात्रेने. 3 धावा इथे धावून घेतल्यात. किरण म्हात्रे यांचे आगमन झाले. बघा केतन म्हात्रे यांचे बंधुराज आणि सचिन सीताराम पाटील कौसागाव यांच्याकडे प्रत्येक षटकाराला केतनला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि अर्धशतक ठोकलं तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज केतनला दिलं जाईल. 6 धावा धापलकरती लागल्यात. फिल्डिंग चांगली दाखवली आहे वाशी इंडियन्स टीमने. कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 64 धावांचं संरक्षण केलं बालाजी एकर्सच्या विरुद्ध. हाही फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सचिन नाईक आहेत. योग्य कॉल आहे आता राजेश म्हात्रेचं. राजेश म्हात्रेला माहिती आहे ऑलरेडी एक फलंदाज आपला रनआउट झाले. दोन्ही मॅच मध्ये विशाल पाटील रनआउट झालेले आहेत. हा खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. विशाल म्हात्रे सुद्धा तिथे आहेत. म्हणजेच आज जर पाहिलं तर विशाल पाटीलचा दिवस नाहीये. दोन्ही मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये सुद्धा रनआउट झाला आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच ओव्हर मध्ये रनआउट झाला. 7-1 सध्या परिस्थिती आहे जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. सन्मान दिले केतनला माहिती आहे ऑलरेडी एक विकेट आपली गेली. आता त्यामुळे संयम पाळणंही गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. केतनला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागलं. एक चांगलं टार्गेट आणि ज्यावेळी केतनशी चर्चा झाली तिथे लगेच त्यांनी उल्लेख केला होता टॉस बॉक्स मध्ये
की 60-65 चांगली धावसंख्या असू शकते. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही धाबा सेफ नाही आहेत. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मी पाहिले, उमेश म्हात्रे सर तुमच्या माहितीसाठी 100 धाबा सुद्धा खिडकाली संघाने चेस केल्या होत्या. म्हणूनच क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झाला नाही. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सचिन नाईकनं पकडला असेल आणि राजेश म्हात्रेचा खेळ संपला इथे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय जागृती स्पोर्ट्स डोंबोली या टीमला. राजेश म्हात्रे बाद. वडवली गाव म्हटल्यानंतर खेळाडूंचा खजिना आहे उमेश म्हात्रे सर. वडवली ए बी सी 3 संघ तुम्ही पाहतात. वडवली 40+ संघ तुम्ही पाहता. असे 4 संघ एकाच गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर खेळाडू दिलेत वडवली गावाने. हो आणि सध्या चर्चा आहे या गावाची. चेंज द गेम वडवली. गेली कित्येक वर्ष अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा जिंकण्याचा जास्त पर्सेंटेज या गावानं राखलेला आहे. म्हणजे भरपूर खेळाडू आहेत वडवली गावामध्ये. कमलेश पाटील आलाय 2 गडी बाद आता 8 रन स्कोर कार्ड वरती. या गोलंदाजाला मी नितीन म्हणेन की या गोलंदाजाला अगदी संयम खेळून खेळावा लागेल. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये गंगाधर इंगोलेनं 4 विकेट घेतल्यात. हे विसरून चालणार नाहीये. बॉलिंग साठी धीरज भोईर धारावे गावचा हा खेळाडू एक चांगला ऑलराऊंडर आणि अतिशय महत्वाचा खेळाडू आहे नितीन. नक्कीच सियारामच्या बॅनरला कोणत्याही फलंदाजाने डायरेक्ट हिट केलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. टप्पा हिट केलं तर 500. रेहमान सरांकडे पारितोषिक आहे. मग अशी टॉस जिंकल्यानंतर सुद्धा त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलंय. रेहमान सरांचा कटआउट सुद्धा बघा. मग अशी हिट केलं होतं तेव्हा ते नव्हते. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि थोडक्यात मला वाटतं बॅनर हिट झाला असता कदाचित, मात्र चौकार आलाय. धक्का लागत असताना जागृती स्पोर्टला पहिल्या मॅच मध्ये धीरज भोईरने गोलंदाजी केली नव्हती. या मॅच मध्ये केली आणि विकेट कोणाची घेतली तर केतन म्हात्रेची. यस, अतिशय महत्वाची विकेट. आत्मघातकी फटका नितीन मिमन या फटक्याला. कारण पहिल्या फटक्यामध्ये प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नाला यश आलं. परंतु हा बॉल त्या बॉलच्या तुलनेनं थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा मागे ठेवला होता. आणि पहा शरीरापासून दूर केल्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका फसलाय तिथे आणि पॉइंटच्या दरम्यान खूप चांगला झेल. फलंदाज बाद केतन म्हात्रे. शुभम माळी आणि आकाश खुटारकर यांचं आगमन झालंय टायगरचं. त्यांचं ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये राकेश खुटारकर आणि शुभम माळी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टायगर म्हटल्यानंतर नक्कीच एकीचं बळ काय असतं या टायगर गावामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. मग तुम्ही टायगर चषक मध्ये जा, टायगर प्रीमियर लीग पहा. केतन बाद झालेले आहेत. मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट गमावले. त्याचमुळे विशाल पाटील नाराज होते, कारण विशाल पाटील या सीझन मध्ये फॉर्म मध्ये. आता दबाव वाढलाय, कारण 3 विकेट पहिल्या 2 ओव्हरच्या सुरुवातीला गेलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी केतन म्हात्रे याची महत्वाची विकेट तीही मैदानाच्या बाहेर आहे. म्हणजे दबाव वाढला. आता विश्वनाथ जाधव याच्यावरती जबाबदारी आहे आणि याच्यावरतीच अपेक्षा असतील आपल्या टीमच्या. की त्याचा आयकॉन म्हणून तो या संघामध्ये खेळतोय, त्यामुळे त्याची भूमिका भरपूर महत्वाची आहे. मात्र इथे धीरजला महत्वाची विकेट मिळाली केतन म्हात्रेची, कारण की 6 ओव्हरची जरी मॅच असेल उमेश सर, मात्र 55-60 धावा फायटिंग असू शकतं त्या मॅच मध्ये. हो, अगदी बरोबर आहे. 55 टार्गेट हा सफिशियंट असेल सेकंड इनिंग साठी.
धीरज कोळेगाव यांकडून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क आणि ज्यावेळी गंगाधरने टॉस गमावला फिल्डिंग त्याच्याकडे आली, त्यांनी उल्लेख सुद्धा केला की धीरजने पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी केली नाही, त्याचा रोल महत्वाचा, एक षटक त्याचा असू शकते या मॅचमध्ये आणि त्याची बॅटिंग सुद्धा चालणं गरजेचं आहे. सुमित डेकले बघा शॉर्ट थर्ड मारल्यात, मास्टर माइंड खेळाडू आहेत. इथे चेंडू हवेत आहे, खराब फटका आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि विश्वनाथ जाधव या मॅच मध्ये शून्यावरती बाद. एक विकेटचं पतन, खराब शॉट सिलेक्शन, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने तोही फसलाय आणि ज्या खेळाडूच्या माध्यमातून जी अपेक्षा होती आपल्या टीमची तोच खेळाडू महत्वाचा विश्वनाथ जाधव बाद. सुमितने काहीतरी चर्चा केली, सुमित विश्वनाथ जाधव एकाच संघामध्ये खेळतात आणि कदाचित भूषणला सांगितले की हा काय फटका खेळणार आहे, त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं नाही. मास्टर माइंड यासाठी आम्ही सुमित डेकला म्हणतो कारण की जिथे जिथे जातात ट्रॉफी घेऊन येतात, ही खासियत आहे. आणि नितीन आपण पाहिलं तर धीरज भोईरचं मी कौतुक करेन, जे जे चेंडू त्याने टाकले ते चेंडू मध्ये प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलची लाईन, प्रत्येक बॉलचा टप्पा जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याने टाकलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी. सुमित डेकला यासाठी म्हटलं होतं किंग इज नेव्हर फेल, म्हणजे जिथे जातात तिथे ट्रॉफी घेऊन येतात ते. आणि मास्टर माइंड आहे, जरी त्यांची बॅटिंग चांगली झाली नसेल मात्र फिल्डिंग मध्ये ज्या प्रकारे त्यांचं मैदान ज्यावेळी ते एक ऊर्जा निर्माण करतात खेळाडूमध्ये, 11 खेळाडूंमध्ये, ते खूप पाहणं गरजेचं असतं. चांगली कॅप्टनशिप, कौतुक करेन मी गंगाधर इंगोलेचं, सुमित डेकलेचं. खरं 12 वरती 4 आपल्या स्क्रीनवरती पहा, 1.4 ओव्हरचाच खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 4 गडी बाद 12. नक्कीच विकेट गेले तर हे खूप महत्वाचं आहे. विशाल पाटीलचं रनआउट होणं खूप टर्निंग पॉईंट ठरू शकते या मॅच मध्ये कारण की तो सलामीला आला होता, एक चांगल्या पार्टनरशिपची गरज होती. केतनचा जो कॉल होता यस नो त्यामध्ये एक विशाल पाटील रनआउट झाले आणि तिथून एक लाईन लागली, त्यानंतर केतनही बाद झाले आणि आता विश्वनाथ जाधव सुद्धा बाद झालेत. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. धीरज भोईरकडे प्रचंड वेग आहे, मॅन फ्रॉम धारावे, अष्टपैलू खेळाडू आहे. मच्छिंद्र स्मृती धारावे या सकाळी सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तो खेळत असतो आणि शहरी क्रिकेट सुद्धा तितक्याच प्रमाणात तो खेळतो. आपल्या स्क्रीनवरती या बॉल चांगल्याच गतीने टाकला होता, पडल्यानंतर फलंदाजासाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता दबाव दिसतोय थोडासा जागृती स्पोर्ट डोंबिवलीवरती. हलक्या हाताने खेळतोय, सॉफ्ट चा वापर केलाय, चेंडू सरळ शॉर्ट थर्ड मारला बघा. सुमित डेकले तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 6.00च्या सरासरीने 12 धावा दाबाल कधी लागल्या 2 षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. कमलेश पाटीलही या मॅच मध्ये खातं उघडलं, एकही चेंडू त्यांनी अजूनही फेस केला नाहीये. नितेश पाटीलने 2 चेंडूचा खेळ केला, त्यांनी अजूनही खातं उघडलं नाहीये. त्यामुळे आता 55-60 हे टार्गेट होणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाजी युनिट चांगली आहे वाशी इंडियन्स कडे. चांगली गोलंदाजी धीरज भोईरची. या ओव्हर मध्ये त्यानं फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. हा आपला पीसीसी रूम, कंट्रोल रूम, जीटीसी जे आमचे सर्व कॅमेरामॅन ऑपरेटिंग करतायत. खूप चांगलं वर्क आज जीटीसीच्या माध्यमातून केलं जातं. ग्लोबल टेनिस क्रिकेट या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करतायत. जवळजवळ 8 ते 9 कॅमेरे च्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. नितीन सर्वांनाच कॅप सुद्धा दिले आहेत बघा, त्यामुळे खूप सुंदर क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळते. सुशील पाटील सुद्धा आहेत बघा, मग कुणाला सरांनी त्यांचा उल्लेख केला, सध्या खूप चांगलं ते ऑपरेट करतायत. तर नितीन आपण चर्चा करत होतो धीरज भोईरची, त्यानं महत्वाचे 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. फक्त 4 धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये आणि ते केतन मात्रेला त्यांना बाद केलं. त्यानंतर विश्वनाथ जाधवला सुद्धा त्यांना बाद केलेला आहे. म्हणजे ग्रेट इकॉनॉमिकल गोलंदाजी धीरज भोईरची राहिली या ओव्हर मध्ये. सचिन नाईक येतात गोलंदाजी करणे. अजून एक धारावीचाच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या दिवसात आपण विकी भोईरला पाहिला, मात्र त्यातली थोडासा महागडा ठरला या स्पर्धेमध्ये. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये इथे फटका चांगला आहे, मिड ऑफच्या वरून पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. टायमिंग बघा किती चांगलं आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. परफेक्ट. फेकून दिला लॉंग ऑफच्या वरून, लॉंग ऑफ क्लिअर केलाय या फटक्यानं. षटकार. नक्कीच धावांची नितांत गरज आहे जागृती स्पोर्ट डोंबिवलीला.
कमलेश जर मैदानात थांबले तर नक्कीच धावा बनतील. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल वेगाने पूर्ण केली जाते. नाही मिड विकेट खूप चांगली आहे. आणि वडवली बी म्हटल्यानंतर जिथे 1-2 धावा असतील तिथे 3 घेतात, जिथे 1 असेल तिथे 2 घेतात. ही खासियत आहे चेंज द गेम वडवली बीची. आणि बघा 1 धाव सहजरित्या घेतली आहे कमलेशने. सचिन भोईर उंबारली आणि रवी भोईर उंबारली यांच्याकडे एक पारितोषिक आले. ते जागृती स्पोर्टच्या फलंदाजांसाठी सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. पहिल्याही मॅच मध्ये अपयशी ठरला होता नितेश पाटील मॅन फ्रॉम निजे, आणि याही मॅच मध्ये तो अपयशी ठरलाय. 0 बाद. एक विकेटचं पतन झालेलं आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमनं टॉस इथे जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्या वेळेस फलंदाजांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या वेळेस मात्र फलंदाजानं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विकेट्स त्यानं गमावलेले आहेत हे नक्कीच आहे. चला बॅट्समन लवकर पाठवायचे प्लीज. ही फर्स्ट वॉर्निंग असेल जागृती स्पोर्ट डोंबिवली. आपल्याला बॅट्समन लवकर पाठवायचे. टॉस साठी यायचे. आरोही एंटरप्राइजेस कालेर आणि बालाजी एकर्स. यानंतरची मॅच लुजर करो या मरोची मॅच असेल यानंतरची. बॅट्समन रेडी ठेवा प्लीज. ही महत्वाची सूचना. ही फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला दिली आम्ही. प्रेम भोईर येत आहेत मॅन फ्रॉम उंबारली बॅटिंग करण्यासाठी. उंबारली म्हणण्यानंतर सचिन भोईर हे नाव चर्चेत राहिले. काल त्यांची उपस्थिती राहिली. सोमनाथ भोईर आहेत. रवी भोईर सारखा खेळाडू तुम्ही पाहता सध्या 40+ ते खेळतात. श्याम भोईर आहेत. भरपूर खेळाडू दिलेत उंबारली गावांनी सुद्धा. जेव्हा उंबारलीमध्ये स्पर्धा होते प्रेम भोईर राजकुमार पाटील यांची भूमिका भरपूर महत्वाची असते. आणि आता चांगली बॅटिंग करायला 5 विकेट गेलेले त्या मॅच मध्ये. यस नो मात्र थोडासा दबाव दिसतोय जागृती स्पोर्ट डोंबिवलीवरती. कारण की 5 विकेट गेल्यात. 19 रन्स आहेत. 3रं षटक मार्गच आहे. रवी भोईर आणि सचिन भोईर यांच्याकडनं प्रेम भोईरने सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. अनेक अर्धशतक या खेळाडूने आपल्या करिअर मध्ये ठोकलेले आहेत. आता सचिन नाईक आहेत समोर. कडवं आव्हान आहे थोडस. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. आपला कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. आमच्याच बाजूला बिपिन दुबे ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर आमचे GTCचे ऑपरेटर संकेतला तुम्ही पाहतायत. आणि दुसऱ्या आमच्याच बाजूला तुम्ही पाहतायत उमेश म्हात्रे सरांना मॅन फ्रॉम नवी मुंबई. आणि त्यानंतर 2 12वे खेळाडू दोन्ही टीमचे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. धावा मिळतील 6 षटकार. स्वॅग से करेंगे. षटकांचा खेळ संपलेला आहे आणि टीमची धावसंख्या 25 ला. आता 5 विकेटचं नुकसान झालंय. जवळजवळ अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. परंतु पहिल्या मॅच मध्ये जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस मात्र 88 धावांचा एक अंबर उभा केला. परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर काय परिस्थिती पहा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 ला 25 धावा आल्यात. या दरम्यान तुम्ही पाहतात टायगरचे प्रणव विष्णू पाटील यांचं आगमन झाले. त्यांच्या समेत सौरभ माळी, निखिल खुटालकर, नवीन माळी, भावेश पाटील, प्रवीण या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संपूर्ण सुशील पाटील यांचा मित्र परिवार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेले आहेत. 3 षटकात धावा आपण पाहिले तर 5 गडी बाद 25. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
मिथुन म्हात्रे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गौरीपाड्याचे आला असेल तर या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे मित्र सागर म्हात्रे सुद्धा, त्यांचे हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वाशी इंडियन्स या टीमने. उमेश म्हात्रे सर. हो अगदी बरोबर आहे. चांगली गोलंदाजी, बॉलिंग डिपार्टमेंट त्यांचं चांगलं राहिलं आणि सुरुवात तर चांगली करून दिली गंगाधर इंगोलेनं. बॉलिंग साठी पुन्हा आलाय. हा बॉल पहा, पहिल्या बॉलच्या तुलनेने हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय. कमलेश पाटील साठी विकेट किपरच्या हातामध्ये सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. थोडा दबाव आहे, प्रेशर आहे, त्यामुळे मात्र डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला जातोय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 25. 5 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पार एंडकडून गंगाधर इंगोले. यावेळेस सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केल्या कबर्स दिशेने, तिथे 1 रन आली कमलेश पाटीलच्या बॅट मधून. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 26. लॉस ऑफ 5 विकेट्स. आता धावांसाठी झगडतोय हा संघ, संघर्ष करतोय, कारण त्यांचे महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले. नाही, केतन म्हात्रे बाद झालेत, विशाल बाद झालेत. मात्र इतर खेळाडूंनाही, ग्रामीण खेळाडूंनाही संधी मिळाली जागृती स्पोर्टमध्ये. त्यांनीही संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. नितेश दोन्ही मॅचमध्ये 0वरती बाद झाले. प्रेमला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, कारण केतन म्हात्रे तुमच्यावरती विश्वास दाखवलाय. हरीश पाटील यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल येणाऱ्या फलंदाजांना. हो अगदी बरोबर आहे. इथून तुम्हाला खेळावंच लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर मात्र या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. प्रेम भोईर असतील, कमलेश पाटील असतील, इथून जर चांगले हे 2 फलंदाज खेळले तर पुढे टार्गेट चांगला सेट होईल. यावेळेस ऑन ड्राईव्ह ते केलाय अलोंग द कार्पेट, वाईडिश लॉंग आणि मिड विकेटच्या मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी केली जाईल, फक्त सिंगलच मिळेल प्रेम भोईरला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 27. नक्कीच आपल्या मुख्य फॅस्ट स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल, डॅनी सरना अर्निस स्पोर्टचे पुरस्कर्ते, त्यांच्याच बाजूला महेश पाटील आहेत. रोहन खुटारकरला तुम्ही पाहतायत. आणि जेव्हा रोहन खुटारकर यांची सुद्धा प्रचंड मेहनत असते टायगरमध्ये जेव्हा स्पर्धा होते, आणि खास करून सुशीलला भरपूर साथ असते त्यांची. त्यानंतर त्यांच्याच बाजूला बघा जयंता मोरे सुद्धा आहेत, मॅन फ्रॉम मोठागाव. जीटीसी संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल, त्यांची प्रचंड मेहनत. आणि त्यानंतर जलपेशचा संपूर्ण मित्र परिवार, सुशीलचा संपूर्ण मित्र परिवार आणि तेजस पाटीलचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांची प्रचंड मेहनत आहे. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, हलक्या गतीने टाकलेला हा बॉल. अगदी थोडासा फिंगर सुरू झाले होते, स्विंग इन मिस आणि सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जागृती स्पोर्ट्स डोंबोली 5 गडी बाद 27 धावा. नाही, धावांसाठी संघर्ष करावा लागतो, कारण टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवात चांगली झाली नाहीये. विशाल पाटील रनआउट झाले या मॅचमध्ये, सलग दुसऱ्या मॅचमध्ये ते रनआउट झाले. केतन सुद्धा रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात तेही झेलबाद झाले. विश्वनाथ जाधव पहिल्या चेंडूवरती 0वरती बाद झाले या मॅचमध्ये विश्वनाथ जाधव, कारण की सुमित डेकलेला माहिती आहे विश्वनाथ जाधव काय करू शकतात, कारण सातत्याने एकाच संघामध्ये खेळतात. आपण ISPL मध्ये सुद्धा पाहिलं, सुमित डेकले, केतन म्हात्रे, विश्वनाथ जाधव. चेन्नई मध्ये आपण पाहिलं होतं, तिन्ही खेळाडू एकाच संघामध्ये. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं नितीन, तर पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्या मॅच मध्ये त्यांना 88 धावा उभारल्या. याचं कारण होतं की विश्वनाथ जाधव चांगला खेळला, त्याच्या बॅट मधून 46 धावा आल्या. परंतु या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवला काहीसा फारसा करता आला नाहीये, त्याच्यामुळे ही परिस्थिती त्याच्या टीम वरती ओढलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपला 27ला 5. आता बॉलिंग साठी गोलंदाजी मार्क वरती प्रभाकर निषाद, एक चांगला पेसर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चांगला झेल टिपलाय फलंदाज प्रेम भोईर बाद.
सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली प्रभाकर निषादनं. डीप एक्स्ट्रा कव्हरला पृथ्वी राजने तो खेळ झेल टिपला. नक्कीच इथून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. 7वा संघ असेल. जो पराभूत होईल त्याच्याकडे एक संधी असेल. मात्र इथे पंच सांगतायत योग्य बॉल आहे. चांगलीच गोलंदाजी होते. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत प्रभाकर निषादनं. चांगलंच व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. हा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. टॉस साठी यायचे बालाजी एकर्स आणि अरोई एंटरप्राइजेस कालेर भिवंडी. आपले सर्वांचे लाडके आमदार बघा राजेश मोरे साहेब यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्वेश गायकवाड 30 गावचे आहेत त्यांच्याकडे पारितोषिक आहे. नक्कीच राजेश मोरे साहेबांचे जावई आहेत आणि त्यांच्याकडे पारितोषिक आहे. त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 5,000 रुपयाचं कॅच प्राइज मिळेल फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 6 गडी बाद 33 धावा. डबल 3. शेवटचा बॉल शिल्लक. आणि ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहतोय. 4था दिवस पाहतोय. मात्र सर्व सामने 6 षटकांचे पाहायला मिळते. त्यामुळे खेळाडूंकडनं हीच अपेक्षा आपण करतोय की वेळेला महत्व द्या. हा बॉल ओव्हर पिच ऑन साइडला फक्त फ्लिक रिस्ट मनगट्टी फटका. दुसरा धाब्याचाही प्रयत्न केलाय आणि 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत शुभम पाटीलला. 2 रनच्या मदतीनं ओव्हरची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 35 धावा 35 ऑन बोर्ड. नक्कीच 35 धावा. यानंतर करो या मरो अशी स्थिती असणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अरोई एंटरप्राइजेस कालेर आणि बालाजी एकर्स दोन्ही टीमसाठी ती मॅच भरपूर महत्वाची आहे. प्रणव विष्णू पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. टीव्ही स्क्रीनवर बघू शकाल तुम्ही. त्यांच्याच बाजूला तेजस पाटील आहेत या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. त्यांच्याच बाजूला तुम्ही पाहताय सोनारपाड्याचे युट्यूब स्टार दुर्वा ठाकूर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आता मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडायचं आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती. अरोई एंटरप्राइजेस आणि बालाजी एकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडायचं आहे टॉस साठी. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय धीरज भोईर. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतला व्हाईट साठी. नक्कीच तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. व्हाईट बीमर रनआउट 2 रिव्ह्यू असल्याने हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे शफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर होते. कमलेश पाटील उभे. त्यानंतर हा चेंडू रिलीज झालाय बघा. तिसऱ्या पंचांचा फेअर डिलिव्हरी. चला म्हणजे इथून डॉट बॉल आलाय. पहिला बॉल धीरज भोईरचा डॉट. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 35 धावा 35. चांगली गोलंदाजी. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये जागृती स्पोर्ट डोंबिवलीला. यावेळी स्वाप विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस होऊन बॉल चाललाय मागे शॉट थर्डमॅनच्या दरम्यान. तिथे 1 रन मिळताना दिसते कमलेश पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 36. धावा झाल्या नाही आहेत नितीन.
नक्की 36 धावा आहेत. मात्र धीरज भोईरचा आपण विचार केला थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. कदाचित मला वाटतं त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पहिल्या मॅचमध्ये. शूजचाही त्यांनी वापर केला होता. जर त्यांना गोलंदाजी करायची असेल तर आयोजन समितीने सांगितलं की तुम्हाला शूज घालावे लागतील. बघा आपल्या टीमसाठी खेळत असताना खूप महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी शूजचाही वापर केलाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. हो अगदी बरोबर आहे. 2 झटके दिलेत. ओहो आणखीन एक स्विंग इन मिस. चांगला बॉल, कटरचा चांगला वापर करतोय. मी मगाशीच उल्लेख केला या गोलंदाजाचा व्हेरिएशन चांगला आहे. प्रत्येक बॉल मध्ये लाईन चांगली आहे. लाईन वेगवेगळ्या पद्धतीने टाकतोय. प्रत्येक बॉलचा टप्पा सुद्धा चांगला आहे. कधी कधी गती काढतोय. आणि या मॅच मध्ये त्यानं महत्वाची भूमिका काय केली तर 2 फलंदाज जे बाद केलेत त्यांच्यापैकी केतन म्हात्रेला बाद केले, विश्वनाथ जाधवला बाद केलाय. ही मोठी गोष्ट आहे. वाशी इंडियन्ससाठी डायरेक्ट हिट. बघूया अंपायर सिग्नल, सॉफ्ट सिग्नल आउट, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते रनआउट साठी. याच दरम्यान तुम्ही पाहतात राम भगत आणि ऋषी भोईर साहेबांचे ते आगमन झाले. भिवंडीवर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. राम भगत साहेब आणि ऋषी भोईर साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्याला आयोजन समितीच्या वतीने इन्व्हाइट केलं. ते फलंदाज बाद आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर बिपिन दुबे आम्हाला सांगतायत 36, म्हणजे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नाही तर सिद्धू भोईर आलेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 विकेट गेले. जागृती स्पोर्ट डोंबिवली संघ थोडासा बॅकफुटवर आहे. केतन, विश्वनाथ जाधव बाद झाल्याने एकही फलंदाज मैदानात थांबला नाहीये. विशाल पाटीलचा रोल महत्वाचा होता, तो रनआउट झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सर्वेश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते. अरो एंटरप्राइजेस कालेर विरुद्ध बालाजी एकर्स दोन्ही संघ भिवंडीचे तुम्हाला पाहायला मिळतील. नितीन बघायला गेलं तर 4 दिवस आज स्पर्धेला होत आहेत आणि 4 दिवस एवढा लो स्कोर आपण तर पाहिला नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 36 ला 7 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने लगवण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोइनला बॉल लागलाय त्यामुळे परफेक्शन झालं नाहीये. सिंगल मिळताना दिसते फलंदाजाला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 37. शेवटचा बॉल आहे इनिंगचा. नक्कीच धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. खूप चांगली कॅप्टन, जरी गंगाधर हिंगोले कॅप्टन असतील मात्र सुमित टेकलेची भूमिका भरपूर महत्वाची या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. कारण की त्यालाही माहिती ही मॅच जिंकली तर थेट आपण सुपर 8 मध्ये प्रवेश करून उद्या सुपर 8 ची मॅच खेळायला मिळेल. शेवटचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल, स्विंग इन मिस. हा बॉल सुद्धा डॉट. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमनं धावा केल्या. 7 गडी बाद 36 आणि 37 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. 37 माफ करा आणि 38 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. वाशी इंडियन्स या टीमने टीमच्या समोर काय भेदक गोलंदाजी केली, आक्रमकता. प्रत्येक बॉलरनं आपलं डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीनं सांभाळलंय. आक्रमक मारा, भेदक मारा, त्यामुळे मात्र धावा होऊ शकल्या नाहीयेत. 38 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चला जाऊया टॉस मध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडलेले आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र नितीन कालन. सर्वेश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नक्कीच आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे साहेब यांचे जावई सुद्धा आहेत. 6 ओव्हरचीच मॅच असेल. तुम्हाला कॉल करायचे GTC किंवा ठाणा डिस्ट्रिक्ट. टॉस केला होतोय. टॉस जिंकलेला आहे नक्कीच ऋतिकने. ऋतिक टॉस जिंकलाय. 6 ओव्हरचीच मॅच आहे. साहेबांचा मी सन्मान सुद्धा करणार आहोत काही क्षणात. मात्र मॅच सुद्धा महत्वाची. टॉस जिंकलाय ऋतिक. सर्वोत्तम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये सामना गमावलाय. अपोजिट जी टीम आहे बालाजी एकच, त्यांनी पहिला सामना गमावलाय. ही मॅच महत्वाची. हरला तर या स्पर्धेतनं बाहेर, जिंकला तर एक संधी मिळेल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 6 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचला जी चुकी झाली ती चुकी न करता आम्ही या मॅचला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ऋतिक सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तू खेळत असतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि ज्यावेळी आता ठाणा जिल्हा प्रीमियर लीग, ऑफ कटर, लेग कटर तुम्हाला गोलंदाज, शहरी क्रिकेट ज्यावेळी खेळता किती दबाव असतो आणि किती हार्ड असतं?
जेव्हा आपण शहरी क्रिकेट खेळतो तेव्हा थोडा दबाव असतोच आणि ग्रामीण खेळत असतो तेव्हा आपण फ्री माइंड असतो कारण का फुल सपोर्ट असतो. ओपन खेळत असतो तेव्हा थोडी मनात दडपण असतंच. शुभेच्छा असतील ऋतिक तुला. महेंद्र मांगे आमच्या सोबत आहेत. महेंद्र, टॉस महत्वाचा होता. टॉस जर तू जिंकला असता तू काय निर्णय घेतला असता? इथे चेसिंग थोडा डिफिकल्ट वाटतो. फर्स्ट बॅटिंगच केली आम्ही. आता तुझ्या टीमला बॅटिंगच झाली. 6 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्या? 61-62 धावांचा पाठलाग करायचा. 6 ओव्हरची मॅच होती. चांगले चांगले फलंदाज तुझ्या टीम मध्ये होते, मात्र फारशी फलंदाजी चांगली नाही. तुझ्याकडनंही फलंदाजी चांगली झाली नाही. कुठे चुका झाल्या त्या मॅच मध्ये? हो, नक्की चुकी माझीच कारण माझ्याकडून झाली. कारण का ती मॅच मला फिनिशच करायची होती. कारण का ती माझ्याच सिच्युएशनची मॅच होती. थोडासा मिस शॉट झाला म्हणून तुम्ही आउट झालो. मला वाटते मॅच जिंकायला पाहिजे होती आम्ही. कारण का 60-65 रन त्या टायमाला एवढे चेसेबल रन होते ना. बॅट्समन आमच्याकडे भरपूर होते. थोडा उतरण्यात प्लॅनिंगमध्ये थोडा मिसअंडरस्टँडिंग झाली. पण थोडे या मॅचमध्ये मेहनत करू आम्ही आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील महेंद्र तुम्हाला या मॅचमध्ये. टॉस इथे जिंकलाय तो आरोही एंटरप्राइजेस कालेर या टीमने. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करावी लागेल ती पुढच्या मॅचमध्ये. बालाजी एकर्स या टीमला मात्र सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावर करणार आहोत. सर्वेश गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करणार आहोत. आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार राजेजी मोरे साहेब यांचे जावई तिसगाववरून इथे उपस्थित झाले. त्यांचा सत्कार होईल. मिस्टर GTC जल्पेश यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सोनू पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित आमदार तुम्ही पाहतात कल्याण ग्रामीणचे राजेजी मोरे साहेब आणि त्यांचे जावई तुम्ही आपण पाहतोय सर्वेश गायकवाड यांच्याकडे पारितोषिक सुद्धा डायरेक्ट जर या मॅच साठी जर डायरेक्ट कटआउटला हिट झाला तर 5,000 रुपये. नक्कीच नक्कीच सर्वेश गायकवाड हे नाव भरपूर चर्चेत आहे. त्यानंतर जल्पेशला विनंती होतो की आपल्या शुभसे भिवंडी नागावचे राम पांडुरंग भगत इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. तर या राम भगत साहेबांना विनंती करतो की आपण या आपला सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. राम भगत साहेबांना विनंती आपण या. खास भिवंडीवर इथे उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. भिवंडीचे संघ सुद्धा खेळताना दिसतात. पुढच्याही मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बालाजी एकर्स आणि आरोही एंटरप्राइजेस कालेर भिवंडी नंदन पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर ऋषिकेश भोईर सुद्धा उपस्थित आहेत. धामणगाववरनं उपस्थित राहिलेत. त्यांचे सन्मान होईल. भिवंडी मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. तर या ऋषिकेश भोईर साहेब आपलाही सन्मान केला जाईल जल्पेश भोईरच्या शुभ हस्ते. काही सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झालेत. व्हॉइस ऑफ नवी मुंबई आपण पाहतोय कुणाल दाते सर ज्यांचा IPL मध्ये सुद्धा तुम्ही आवाज ऐकला. त्यानंतर सिद्दीक भावे सर सातत्याने भिवंडीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि ठाणा जिल्हा प्रीमियर लीग एक सन्मान फक्त आम्ही करणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गौरव बडदेच्या बॅट मधून सुरुवात झाली. वाशी इंडियन्स साठी पहिलाच बॉल 4 धावा चौकार इथे वसूल करतोय. एक मातब्बर खेळाडू आहे गौरव. आणि ज्यावेळेला डायगर मध्ये स्पर्धा झाली बाईक त्याने जिंकली होती सिरीज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न उसारघरच्या क्रीडांगणावर त्याने ती बाईक घेतली होती. तर विशाल शाने डायगरच्या क्रीडांगणावर बाईक घेतली होती. आणि ते प्रेक्षक पहा B&M ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर मध्ये भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या बॉलवर 4. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत स्थिर पाहायला मिळते 4. स्टेप आउट करून पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मागे चालला विशाल. जजमेंट चांगलं आहे आणि इथे झेल टिपला जाईल फलंदाज बाद. शॉर्टकट से जाना चाहते हैं. हालांकि स्कोर कम है लेकिन जागृति स्पोर्ट्स को भी देखिए, कभी खुशी कभी गम. पहले मैच में रनों का अंबार, दूसरे मैच में TDPL का सबसे कम स्कोर. और बर्दे इनफील्ड के ऊपर से मारना चाहते थे, आउट हो गए. इस स्पर्धा की लाख लाख सराहना किए मयूर पिसेकर और प्रतीक पिसेकर, अनिकेत कुलकर्णी और मयूर ग्रुप बदलापुर ने, जिनका आप लेट जगन्नाथ स्मृति चषक सुपर से ऊपर देखते हैं. बहुत बहुत धन्यवाद
मयूर पिसेकर एंड प्रतीक पिसेकर एंड अनिकेत कुलकर्णी. तर 4 धावा झाल्यात. ज्या टीमने मागच्या मॅच मध्ये सर्वोत्तम फलंदाजी केली होती त्या टीमने लो स्कोरिंग धावसंख्या इथे उभारलेली आहे. आपल्याला पाहायला मिळते धावा थोडी कमी केल्यात परंतु संघर्ष करण्यासाठी चांगले आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणतीच धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागेल. थोडस वार्तालाप तिथे होतंय. पंच अझीम अब्दुल्ले, केतन मात्रे चर्चा करतायत. देखिए इस तरह के स्कोर को डिफेंड करने के लिए आपको गुच्छों में विकेट लेना होते हैं. ये आप डगआउट देख सकते हैं वाशी इंडियंस का. भूषण पाटिल उनके साथ सभी खिलाड़ी नजर आ रहे हैं. एक बात तो है कि इस मैच में वाशी इंडियन का जो परफॉर्मेंस रहा है वो मुंबई इंडियंस से भी बढ़ के रहा है. डगआउट जिथे कॅप्टन गंगाधर इंगोले मगाशी त्याने उल्लेख केला होता भूषणचा, त्याने उल्लेख केला होता सचिन नाईकचा. सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय सुमित ढेकले. नॉन स्ट्रायकिंग एंडला आतमध्ये आलेला बॉल ऑफ कटर होता. बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनला बॉल ओलांडून जाईल. सीमारेषा पलीकडे धावा मिळतील. 4 येतोय चौकार. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट इथे मिळाली विश्वनाथ जाधवला त्याच्या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. को थोड़ा साधारण तरीके से खेलने की कोशिश है. ये ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट है और इसके सामने आप इतना खुल के तो नहीं खेल सकते हैं. शायद भूषण पाटिल ने आदेश दिया है कि आपको रनों के लिए जाना है, दबाव नहीं लेना है. 2 विकेटें गिरी है. फिर अंदर आती हुई गेंद थी. बहुत ज़्यादा शफल करके खेलना चाहते थे. गेंद बेल्स को ट्रिप करती हुई पहुंची. दूसरा झटका लगा है वाशी इंडियंस को. कभी कभी आपको पता है कोई भी लीग टूर्नामेंट में एक आध मैच ऐसा रहता है जो हाई स्कोरिंग रहता है और बहुत कट टू कट जाता है. कोई लो स्कोरिंग रहता है और वो भी कट टू कट जाता है. न्यू बॅटर कवलजीत सिंग रंधावा फलंदाजीसाठी चाललाय आणि आता थोडीशी चर्चा अंपायर बरोबर होते. इज अ इम्पॅक्ट प्लेयर इन प्लेस ऑफ हर्षल मडवी. हर्षल मडवीच्या जागेवर कवलजीत सिंगचा वापर ॲज अ इम्पॅक्ट करण्यात आलेला आहे या मॅच मध्ये. 8-2 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये. लक्ष्य 38 धावांचं. 30 धावा अजूनही करायचे आहेत. बॅटिंग करणारा वाशी इंडियन सुपर 8 मध्ये प्रवेश करेल संघ जर इथून ही लढत त्यांनी जिंकली. D1 राहील हा संघ आणि B2 च्या विरुद्ध त्यांची मॅच होईल जर ते इथे जिंकले तर. व्हाईट बॉलचा इशारा. उद्या तुम्हाला इथे 2:30 वाजता उपस्थित राहायचंय. पहिल्या सामन्यामध्ये खेळणारे दोन्ही संघ लक्षात घ्या. त्याची माहिती लगेचच आम्ही पोहोचू. A1 वर्सेस C2 मॅच होणार आहे आणि पहिला सामना 2:30 वाजता रिपोर्टिंग आहे. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा A1 राहिला होता आणि त्यांच्या विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव हा C2 राहिला होता. पहिला सामना या दोन टीमच्या दरम्यान होईल. त्यानंतर त्विषा रिची जितू निलेश 11 डोंबिवली विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स सेकंड मॅच होईल. तुम्हाला देखील इथे बरोबर 3:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. पहिला सामना 2:30 वाजता सुरू केला जाईल. दुसरा सामना 3:30 वाजता सुरू होईल. 3 वाजता टॉस होईल. सेकंड मॅचचा लक्षात घ्या. पहिली इनिंग संपल्यानंतर थर्ड मॅच. त्याच्यानंतर B1 पॅरामाउंट इन्फ्रा RMC इन्फ्रा विरुद्ध D2 म्हणजे आजच्या रात्रीतला जो D2 संघ राहील त्यांच्या विरोधात होईल. आणि त्याच्यानंतर चौथी मॅच होईल B2 म्हणजेच मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. आणि आजच्या रात्रीमध्ये D1 म्हणजे या मॅच मधून जो संघ जिंकेल तो उद्या चौथ्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. 38 लक्ष आहे. षटक क्रमांक 1 इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 9. 2 फलंदाज बाद. नजरें सुमित डिगले पे रहेंगी. पहले मैच में
बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी की थी, 42 रन बनाए थे। सुमित डिगले से अच्छा बाएं हाथ का पुल शॉट खेलने वाला खिलाड़ी टेनिस क्रिकेट में बहुत कम है। एक्झॅक्ट सुमित त्याच्यासाठी जाणला जातो, एक मातब्बर खेळाडू आहे, अनेक फायनल जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सुप्रीमो सारखी स्पर्धा मगाशी चर्चा केली गंगाधर इंगोलेने. आणि उद्या सर्वच्या सर्व सामने 5-5 षटकांचे होतील याची माहिती आपण पहिल्याच दिवशी दिली आहे, कारण नॉकआउट मॅचेस आहेत त्या 5-5 षटकांच्या होतील. 7 सामने उद्या खेळवले जातील अंतिम मॅच पर्यंत आणि सर्वच्या सर्व सामने 5-5 षटकांचे होतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिशान आलाय गोलंदाजीसाठी. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला, नो डाऊट तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे, प्रयत्न चांगला होता. नितेश पाटीलचा होम ग्राउंड वर तो खेळताना दिसतोय, प्रयत्न त्याने चांगला केला, बॉल निसटलाय. बेहतरीन कैच रहता अगर ये कैच पकड़ा जाता, बहुत अच्छा एफर्ट रहा था लोकल एटीएम नितेश का. ये देखिए दूर से लॉफ्टेड कवर ड्राइव किया था. ओ माय गॉड, व्हाट अ एथलेटिक एफर्ट, बट फाइनली पुट डाउन. जिशान या ओव्हर मध्ये ड्रायव्हिंग लेंथ वर हा बॉल होता, प्रयत्न खूपच चांगला केला, दर्जेदार प्रयत्न. शेवटी बॉल हातातून निसटलाय. हा बॉल कबलजीत साठी थोडासा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी, राऊंड विकेटने अँगल करत असताना बाहेर काढलाय बॉल. अच्छा कौन बना रहे हैं जिशान शेख. ओव्हर नंबर सेकंडचा खेळ प्रगतीपथावर, धावा झाल्या 10. कवलजीत इम्पॅक्ट प्लेअर आलाय. परत एक वेळा जास्त शफल होतोय आणि जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय, एक्स्ट्रा रन जाईल टीमच्या टोटल मध्ये. वाशी इंडियन्स घाम गाळावं लागेल असं वाटतंय. 38 धावांचं लक्ष आहे, सुरुवात चांगली झाली, परंतु जिशानची गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळते. एग्जैक्टली लग रहा है कि 38 रन के लिए भी ठंडी में पसीना बहाना पड़ेगा. तसंच दृश्य आता सध्या तरी पाहायला मिळते आणि सुमित डेकले जर टिकला तर मग सोपा होऊ शकतो हा सामना. आणि एक आक्रमक बॅटर आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, हे फटके जास्त मारत नाही सुमित, परंतु इथे निराश केले, स्वतः निराश आहे आणि आणखीन एक डॉट बॉल. देखिए चिड़िया जब खेत चूक जाए तो फिर रखवाली बेमानी होती है. अपने आप से नाराज थे वहां पे सुमित. शॉट खेलने के बाद भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. 11 धावा. बॅटची आतमधली कडा, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाईल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जिशानने कमाल केली या ओव्हर मध्ये. 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत. 5 बॉल मध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली. एक लेग बायच्या स्वरूपात आली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना चांगले ऑफ कटरचा प्रयत्न, पकडून टाकलेला ऑफ कटर लेफ्टी बॅटर साठी पडल्यानंतर लेग ब्रेक. देखिए लाइन ऑफ अटैक उनका बहुत अच्छा रहा है, लेंथ और लाइन को बहुत अच्छा मेंटेन किया है. उनके पास पेस नहीं है लेकिन वेरिएशन है. आणि ते इथे दिसतंय थोडासा साइड आर्म ऍक्शन आहे, परंतु हा शॉर्ट बॉल आहे, चांगला फटका आणि हा जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. फटक्यात आहे वजन, धावा देखील अर्ध्या डझन मिळतील. षटकार. TDPL चा खूप चांगला गेला. मुकेश दासडे किंग्स क्रीडांगण त्याने गाजवलं होतं. 18 विकेट. और उसके बाद हम देखते हैं तो भिवंडी के लसित मलिंगा, कपिल केनी ने 17 विकेट लिए थे. एक्झॅक्ट त्याचाही खेळ आपण पाहिलाय. 17 लॉस ऑफ 2 विकेट. दोस्ती ग्रुप, या दोस्ती ग्रुपचे स्वागत सगळेच कार्यकर्ते.
चांगला कटर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि पायच चाललेले नाहीये. जेव्हापासून आलाय कवलजीत इम्पॅक्ट त्याने अजून पाडलेला नाहीये. इम्पॅक्ट प्लेयर तो म्हणून खेळतोय. बिल्कुल कहा असर कोई नहीं है, कवलजीत अब तक दिल जीत नहीं पाए. बढ़िया गेंद थी, लेट रिवेट रहा था, किस्मत वाले रहे कि बल्ले को छू कर गेंद नहीं गई थी. चांगला टर्न पाहायला मिळाला आणि खासियत राहिली आहे मुकेश दासची. जास्त वेगाने गोलंदाजी करत नाहीये तो, परंतु टप्प्यावर गोलंदाजी त्याची होते. टर्न चांगला प्राप्त करतो. उंची चांगली आहे त्याच्याकडे आणि त्याचमुळे चर्चेमधला खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता मागील हंगामामध्ये. एक बाईक त्याने जिंकले TDPL मध्ये. परत एक वेळा टर्न चांगला प्राप्त केलाय. फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय कवलजीतच्या बॅटिंग मध्ये. 5 डॉट बॉल खेळला आतापर्यंत. कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. गेंद स्विंग होकर कांटा बदलती हुई बाहर जा रही है. सबसे बड़ी बात है कि जो पिचअप कर रहे हैं बल्लेबाज के बिल्कुल सामने से गेंद को घुमा रहे. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी मुकेश दासची. उलटा खेळण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये यश प्राप्त झालंय. डीप मधून फिल्डर येतोय कव्हर पॉइंट पर्यंत धावत. 1 रन इथे कंप्लीट होईल. सुमित ढेकलेकडे आता जाईल स्ट्राइक. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 21 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. क्या क्रिकेट चल रहा है. सुमित टिकले ने जाके कहा था कवलजीत को कि आपको रिवर्स मारना है, लेकिन उसको पढ़ लिया था और पिछली गेंद आर्मर थी. चोळेगावचे उद्योजक अविनाश मात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. अविनाश मात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. जल्पेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं 4थं पर्व यातच सर्व. आणि चोळेगाववरून खास आमंत्रित आमचे पाहुणे अविनाशजी मात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 21 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मुकेश, हा बॉल थोडासा बाहेरून आतमध्ये फिरवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ते मात्र मिळताना दिसेल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 19. इतने कम स्कोर में आप वाइड गेंदे करेंगे तो कुलारी पे पैर मारने वाली बात रहेंगी. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला चांगला पुल केलाय. फिल्डर प्रयत्न करतोय. जजमेंट चांगलं होतं. काय प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. शुभम पाटील तिथे होता आणि हा षटकार. सुमित डिगले के बहुत ताकत है. एफर्ट जबरदस्त रहा था वहां पे शुभम का. फुल टॉस होता. बॅट निसटली थोडीशी. एका हातातून एकच हात राहिला बॅटच्या हँडलवर. तोपर्यंत एकच धाव मिळते सुमित ढेकलेला. सिंगल इथे मेल ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे बॅट थोडीशी फेकली बॉलवर. एक धाव इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या जोरावर 26. 26 धावा. 12 धावा करायच्या. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मुकाबला थोड़ा नहीं बल्कि ज्यादा झुकता हुआ वॉशी इंडियंस की तरफ. 12 चेंडू आणि माफ करा 19 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 4 मुंड्या चीत. फलंदाज कवलजीत सिंग रंधावा. या ओव्हर मध्ये देखील आणखी एक डॉट. 7 बॉल तो खेळला आणि 7 बॉल मध्ये फक्त 1 धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 12 धावा करायचे सिद्दीकजी आता या मॅच मध्ये वाशी इंडियन्सला. बिल्कुल. देखिए इक्वेशन माने नहीं रखती है. इस तरह के मैच को जीतने के लिए आपको चमत्कार करना होगा. हमारे सूत्र संचालक मनोहर तरे इस वक्त हमारे बीच आ चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. पर्सनालिटी को आपको चमकाना है, 4 चांद लगाना है तो सियाराम शॉप और फ्यूचर फॉरएवर में जरूर जाइएगा. ये रहमान सर को भी आप देख सकते हैं. साथ ही साथ मिस्टर GTC. 12 रन बचाने मानो लगभग ऐसा है ये जुए शेर लाने के बराबर है.
होता है, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, चमत्कार होते हैं क्रिकेट में। कई ऐसे चमत्कार है जहां पर लग रहा था कि मैच बिल्कुल एक तरफा है, लेकिन मैच जीता गया है। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव हाफ वॉली पे लेकर बी की शक्ल में लॉन्ग ऑफ बाउंड्री पे एक रन। अंकल भुईर भी ऑनलाइन हमसे जुड़े हुए हैं। गेंदबाजी में जीशान शेख को कंटिन्यू रखा गया है। 17 गेंदे 11 रन। सुमित डिगले जब रहते हैं ना पिच पर, तो हर टीम के ऊपर एक हार की लटकती तलवार रहती। आणि घेऊन जाईल तो हा सामना ज्या पद्धतीने तो आतापर्यंत खेळत आलाय। 17 बॉल मध्ये 11 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी वाशी इंडियन्सला। जिशान तयार। कमलजीत को लगातार कमलजीत कठिनाइयों में है, ऐसे लग रहा है कि गर्म पानी में है। फिर डिगले आए हैं उनके पास। 8 बॉल आतापर्यंत कमलजीत खेळलाय। 8 बॉल मध्ये फक्त 1 धाव त्याने केली आहे। ऍज अ इम्पॅक्ट त्याला वर पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता टीम मॅनेजमेंटने तो पूर्णपणे फोल ठरला असं म्हणायला हरकत नाहीये। आणि त्याचमुळे थोडासा दबाव इथे दिसतोय। हलकीशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आहे, परंतु सध्या तरी अडचणीमध्ये वाढ होऊ शकतात असं दिसतंय। 16 बॉल 11 धावा। जीशान शेख, कमलजीत को अपील होती भी वहां पर, लेकिन आखिरकार एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं है। एक रन आता हुआ, अंपायर का कोई इशारा नहीं आया है। बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई। आला ना अंपायरचा इशारा। अंपायरने सांगितलं की बॉलर अगदी समोर आला अंपायरच्या, आणि त्याचमुळे आता मी निर्णय देऊ तर काय देऊ। आता आलाय तो लेग बाईटचा इशारा। ईशांत शर्मा के साथ ये घटना काफी होती थी जब राइट आर्म राउंड विकेट को गेंदबाजी करते थे, और डेविड ठक्कर ने कई मर्तबा उनको वार्न किया था। और अधिकांश बार ऐसा होता है कि राइट आर्म गेंदबाज राउंड विकेट गेंदबाजी जब करता है तो अधिकांश बार अंपायर के सामने ही आता है। जीशान शेख, सुमित डिगले को स्विंग एंड मिस। टिप्पा खाने के बाद गेंद काफी नीचे रही थी। सुमित डिगले एक बड़ा शॉट मार के लगभग चाहते हैं कि मैच को जल्दी समाप्त किया जाए, लेकिन बहुत ही सेंसिबल बैटिंग कर रहे हैं। वन ऑफ द हाई प्रोफाइल ओपनर इन इंडियन क्रिकेट। डिगले को उछाल दिया है सीधा साइड स्क्रीन पे, अंपायर का इशारा। 6 रन। आउट खेला है, गेंद जा रही है कवर, एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन, और ये मैच को जीत लिया वाशी इंडियंस ने ह्यूज मार्जिन से। कांग्रेचुलेशन वाशी इंडियंस। कमाल की वाशी इंडियंस का परफॉर्मेंस हम देख रहे हैं। कांग्रेचुलेशन संजय चौगले।